विरुद्ध SKJ 11 या दोघांमध्ये हा मॅच होता. खतरनाक देवळाली टीम फिल्डिंग करते आणि बॅटिंग करत असताना तुम्ही बघतायत SKJ या टीमला पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय बॅटर सिद्धार्थ भोईरने. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. जागा बनवली, सुरक्षित जागेवर फटका, वन बाउन्स ओव्हर द रोप, हवाई सफर होते सफल, मिळतील धावा 4, खणखणीत चौकार 4. चौकाराच्या मदतीनं आता पुढे जाते आणि धाबा चालत त्या बिनबाधाट. चांगलं आयोजन आहे सदानंद नगर यांच्याकडून झालेलं 7व्या पर्वामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, नितीन शर्मा सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकदा मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9. दोन्ही टीम करता महत्वपूर्ण मॅच असेल, कारण नुकताच पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये एनसीसी टीमला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आणि स्वराज्य 11 हा संघ थेट फायनल मध्ये भेट घेणार आहे. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे, लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. धावसंख्या धावपळकर 10. मुर्दा गावा व्यतिरिक्त अनेक स्टार खेळाडू इथे पोहोचले. जसं मी काही वेळापूर्वी चेतन राऊत या खेळाडूला बघितलं. स्वराज्य 11 टीमला तर सपोर्ट करण्याकरता आलोत. चेतन राऊत यांचं आम्ही स्वागत करतोय. पुढे येऊन चेंडूला ऑन साइडला खेळून काढलंय. शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक आहेत. धाव घेण्याची संधी मिळत नाही बॅटरला. दोन्ही बॅटर जर आपण बघितले तर मॅन ऑफ द मॅचचा किताब एक वेळा मिळालेला आहे. संदीप माची आणि सिद्धार्थ भोईर. धावसंख्या धावपळकर आहे ती 10. चेंडू टाकून झाले 3 चेंडू पहिल्या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहेत. दुसरा सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी रंगतोय. अफाट गर्दी आहे प्रेक्षक राजांची. रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस म्हटला तर सुट्टीचा दिवस. जसं नेहमीच रविवारची सुट्टी म्हटलं तर नाव येतंय नारायण मेघाजी लोखंडे यांचं. 10 जून 1890 साली खऱ्या अर्थाने रविवारची सुट्टी जाहीर झाली. आता इथे बघूया विकेट जाण्याची शक्यता आहे. अथोडक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षकाने टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. परत जावं लागतं एका बॅटरला. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. धावसंख्या 10. थँक्यू डेज. स्वराज्य 11 टीमने पहिलं बक्षीस जर मारलं तर कल्पेश सावंत आणि संकेत पाटील यांच्याकडून एक बकरा असेल. बकऱ्याचं वजन सांगितलं नाही किती किलोचा असेल, परंतु एक बकरा असेल. 10 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कल्पेश सावंत याने अजूनही पारितोषिक लावलं. उजव्या बाजूला जसं आपण एक सीमारेषेच्या पलीकडे झेल टिपला होता एका खेळाडूने, कुणालने झेल टिपला होता आणि माहिती मिळाली विनोद भोईर यांच्याकडून की कुणाल काल सकाळपासून तिथे वाट बघतोय कधी एकदा चेंडू माझ्या हातात येईल. चांगला बॉल, गुड बॉल. ब्लॉक बॉल मध्ये चेंडूला टाकले. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. दबाव कमी करायचा असेल तर अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. मागचे 3 चेंडूवर प्रभाव दाखवलाय मंथनने आणि दबाव टाकले. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मागच्या 3 चेंडूंवर एकही धावा येताना दिसत नाही. हा प्रेशर आहे. या ठिकाणी आत्मविश्वास प्राप्त केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. पुढचा बॉल, मोठा फटका. व्हॉट स्ट्रोक. खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सीमारेषेवर MPL षटकार. थँक्यू. 1000 रुपये करता गेलं. 500 रुपये मिळाले असते. दोन्ही हातामध्ये झेल टिपला आला असता, परंतु
तुला नाही मला नाही अशी स्थिती झाली. पुढचं सर्वांनाच ठाऊक आहे की पुढे काय आहे. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत त्या 16 धाबा. 16 फॉर 1. एक गडी बाद 16 धाबा धाव फलकावर लागल्या जात आहेत. बॅटिंग करताना तुम्ही बघतायत SKJ11 टीम. आयकॉन खेळाडू म्हणून संदीप माची या खेळाडूवर आपल्या नजरा आहेत. याआधी सिद्धार्थ भोईर कॅप्टन बाद झालेत. हरमान हा खेळाडू 2 बॉल सामना करतोय, 6 वर खेळतोय. संदीप माचीला आपला अकाउंट ओपन करायचा आहे. धर्मेश तयार, बॅकलिपचा वापर केलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिले. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत 1 बाउन्स. नो बॉलचा इशारा. ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. 4+1 5 धाबाची नोंद. गडी बाद धावसंख्या धाव फलकावर 21 झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आणि नंतर मग आता हा नो बॉल. धर्मेशचा हा नो बॉल. चर्चा होते तिथे खतरनाक देवळा आली टीमची. राज पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्व ट्रॉफीज या स्पर्धेकरता ज्यांच्याकडून उपलब्ध झालेत ते राज पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. बघू शकतायत मुर्दा प्रीमियर लीग बरेचसे पाठीराखे आहेत. हे कटआउट्स बघायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आल्यानंतर हा फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी मिळते बॅटरला. ओ यावेळेला काय घडलंय, काय बिघडलंय? वाईड बॉलचा इशारा. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे. अशोक राऊत सरांवर कोणताच प्रेशर येणार नाही. याच बरोबर एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 22. स्कोर इज 22. 22 वर 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक. हाफ ट्रॅकर उचललं या चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू गेला सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. MPL चौकार. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी जोरात सानी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी जोरात सानी. आज गोंधळाला ये. थँक्यू. जे बाईक सवार आहेत प्लीज मधून जाताना थोडासा वेग तुमचा कमी असला पाहिजे. पुढचा बॉल फुलपिच बॉल होता. जागा बनवून खेळला जात आहे. स्ट्रेट फटका आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात आहेत. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 27. इथे बुद्धिमत्तेचा वापर झाला पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. घराचा उंबरठा ओलांडून घरातून बाहेर पडताना पायात चप्पल आणि डोक्यात अक्कल ही पाहिजेच. इथे सुद्धा क्रिकेट मैदानामध्ये तुमच्या डोक्यात अक्कल पाहिजे. त्या अक्कलचा वापर योग्य झाला पाहिजे. कळवटामध्ये चेंडू होता. वाईड यॉर्करचा मारा केला. धाव चोरण्याचा इरादा केला होता पक्का. सुरक्षित आहे बॅटर सुरक्षित आहे. याचाच अर्थ इथे धाव तर मिळाली नाही. धावसंख्या धाव पळकार आहे ती 27 धाबा. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या होत्या. धर्मेशचं हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. हरमान 3 बॉल मध्ये 6 वर खेळतोय. संदीप माची 3 बॉल मध्ये 9 धावांवर खेळतोय. मॅच तुम्ही बघताय दुसरा सेमीफायनलचा मॅच. SKJ वर्सेस खतरनाक देवळा आली. SKJ टीमचे संघमालक म्हणून गोपेश्वर भोईर यांच्याकडे बघितलं जातं. तर खतरनाक देवळा आली टीमचे संघमालक श्रेयश म्हात्रे. मला वाटते कालपासून श्रेयश म्हात्रे यांच्या नावाचा उल्लेख आपल्याकडून कमी झालाय कारण थोडंसं कन्फ्युजन होतं आमच्याकडे
श्रेयस म्हात्रेंची सुद्धा मेहनत आहे. श्रेयस म्हात्रे हे सुद्धा चांगला सपोर्ट करतात या स्पर्धेला. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे, विकेट जाण्याची शक्यता आणि याच बरोबर ही सफलता मिळाली धर्मेशला. मेहनत करत राहा, मेहनत केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळतंय. गॉन. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे गोंधळाला ये. गळ्यात घालून गवळ्याची माळ, पायात बांधली जाळ, हातात भरली गुलाबावरी वाजवी कोसंबळ. राज पाटील साहेबांकडून मंथनला 100 रुपयाचं पारितोषिक आलं. एक झेल टिपलंय. ह्या षटकानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. एक षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27 धावा बनल्यात SKJ11 या टीमच्या. संदीप माची अजूनही खेळपट्टीवर उभा आहे. आता त्याच्या सोबतीला नवीन बॅटर उतरलंय. क्रमांक 4 वर अप्पर मिडल ऑर्डर मध्ये आशिष शेखला पाठवलंय. संदीप माची, आशिष शेख चर्चा करतायत. जास्त वेळ खर्च होईल असं काही करू नका. वेळेचं महत्व प्रत्येकाने जाणलं पाहिजे. 4 बॉल टाकून झाले, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. काय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मला वाटतंय मागच्या पर्वापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळालाय या स्पर्धेला. 7व्या पर्वामध्ये मोरदा प्रीमियर लीग एक वेगळीच मजा. आत वळणारा बॉल, इम्पॅक्ट इन लाईन. आत वळणारा चेंडू होता, मिडल स्टंपवरचा चेंडू होता आणि बरोबर या ठिकाणी पायावर आदळतोय. विकेट डाऊन, लेग बिफोर द विकेट स्वरूपात परत जावं लागतं. आल्या पावली बॅटर आशिषला. गॉन. कडून गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक आलं. एका चेंडू नंतर पुन्हा आम्ही वळणार आहोत. अतिथी देवो भव. ज्या पाहुण्या मंडळीने आम्हाला चांगलं सपोर्ट केलं त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. फायर ब्रिगेड ऑफिसर सदानंद पाटील साहेबांचा सन्मान आपण या एका चेंडू नंतर करणार आहोत. सध्या धावसंख्या धावफलकावर 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच अचानकपणे खुंटी लावण्याचं काम केलं. जसं आपण पावसाचा जोर बघितला ना की असं वाटतं की पाऊस भरपूर पडेल. आणि म्हणतात ना की नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो. बट्टूच्या प्रत्येक षटकाराकरता 200 रुपये. शागीकडून आणि हॅट्रिक केली तर राज पाटील 500 रुपये. फुलपिच बॉल होता, इनफिल्ड वरून चेंडूला उडवलंय. अजिंक्य म्हात्रे पोहोचतील काय? नजर अतिशय तीक्ष्ण बनण्याकरता अजिंक्य म्हात्रे 3995 रुपयाचा गॉगल परिधान करतात. आपण बघूया 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 28 धावा 3 गडी बाद. थेट आपण वळूया अतिथी कक्षाच्या दिशेने. विनोदजी भोईर यांना विनंती करतोय आपण सदानंद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावा. फायर ब्रिगेड ऑफिसर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड ऑफिसर आदरणीय सदानंद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. सदानंद नगर मुर्दागाव प्रस्तुत MPL चषक 2026 मध्ये. सर आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. खूप चांगलं योगदान आपण सुद्धा दिलंय. याआधी आपण बघितलं सुजित दर्गे साहेबांना. मनमिळावू व्यक्तिमत्व हे अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. षटकाराकरता राज पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. यशला आणि विकेट करता 200 रुपये. मंथनला विकेटसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 3 गडी बाद 28 SKJ11 टीमची. स्ट्राईक इनकडे यश आहे. त्याच्या षटकारासाठी राज पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि मंथनला विकेट करता 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. मालामाल करतील कमाल तर होतील मालामाल. षटक क्रमांक 3
टायमिंग प्रॉपर नव्हतं, धावा मिळतील असं वाटतंय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली ती 29 वर. स्कोर मूव्स ऑन 29 फॉर 3. 3 गडी बाद 29. काही क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. या क्रिकेट खेळापासून कुणीच वंचित राहणार नाही. सकाळ झाली की आपलं लक्ष सर्वप्रथम मोबाईलकडे जाते, बॅटरी फुल आहे की नाही. तदनंतर आपलं क्रिकेट खेळाचं साहित्य जागेवर आहे की नाही. जागा बनवून चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, कव्हरचा लवर, स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धावा मिळतील 4. क्रिकेटच्या प्रेमापोटी बरेचसे खेळाडू अविवाहित सुद्धा राहिलेत. भावेश पवार 38च्या घरात आलाय, अजूनही लग्न केलं नाही. बरेचसे खेळाडू आहेत. आणि राई मुर्दा मोरवा मध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू आहेत. तसं विनोद आहेत का? हा चेंडू हवेत आहे, कव्हरच्या दिशेनेच खेळला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, व्हॉट कॅच. राज पाटील साहेबांकडून झेल करता 200 रुपये आणि गोलंदाजा करता 200 रुपये. 400 रुपयाचा मानकरी ठरलं. काय बघितलं तर आपल्याला हे सर्वात ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर अनेक खेळाडू, स्टार खेळाडू येऊन गेलेत. भिवंडी परिसरातील स्टार कास्ट आपण बघितलं. A1 पवनला बघितलं होतं. बरेचसे खेळाडू येऊन गेलेत. A1 पवन सध्या ज्या खेळाडूचे फॅन्स, फॉलोअर्स जास्त आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 गडी बाद, धावसंख्या 33. 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही या 3 चेंडूंमध्ये काय घडेल. नुकताच जो झेल टिपलाय त्याच्याकरता 200 रुपये, दिलीप करता 200 रुपये आणि मंथन करता 200 रुपये. राज पाटील साहेबांनी इथे रक्कम जमा केलंय. थँक्यू सो मच राज पाटील. आपल्या सौजन्याने या स्पर्धेकरता ट्रॉफीज स्पॉन्सर झालेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. मंथन विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढेल काय. नवीन बॅटर खेळण्याकरता गेलाय. अक्षित गेलाय. 1 धाव पूर्ण केले अक्षितने, खातं उघडलंय. एका धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या 4 गडी बाद 34. जो स्कोर बोर्ड पहिल्या षटकामध्ये 16 होता त्याच्यानंतर मात्र काय चांगली वापसी केलंय. संकेत दिले की या मॅचला आम्हाला सुद्धा जिंकायचं आहे. खतरनाक देवळा आली टीमची वापसी. 4 गडी बाद 34. धर्मेशचे 2 विकेट्स महत्वाच्या होत्या. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय अजिंक्य म्हात्रे. चेंडूवर झडप घालतायत. थ्रो करण्याआधी 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेलेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 36 धावा, 36 फॉर 4. स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेणारे अजिंक्य म्हात्रे, ज्यांच्या हातामध्येच आहेत या स्पर्धेच्या आयोजनाचे सूत्रे, असे अजिंक्य म्हात्रे. डॉट बॉल करता 100 रुपये मंथनला. चेंडू हवेत आहेत म्हणजेच डॉट बॉल जाण्याची शक्यता. अजिंक्य म्हात्रे यांनी टिपलाय झेल. विकेटचं पतन झालंय. 200 रुपयाचा मानकरी गोलंदाज ठरले. विकेट डाऊन, गॉन. झालं दंगमी, हा झालं दंगमी, पाहुनिया सानीला, झालं दंगमी, पाहुनिया सानीला, पाहुनिया सानीला, पाहुनिया सानीला. कडुलिंबाला आला कसा गोडपाला, कडुलिंबाला आला कसा गोडपाला, झालं दंगमी, पाहुनिया. गोलंदाज इथे सुद्धा मालामाल होताना दिसले, कारण 2 विकेट्स त्याने मिळवले. 400 रुपयाचा मानकरी ते ठरलं. एक दिलीप याने एक झेल टिपला, त्याच्याकरता दिलीपला सुद्धा 100 रुपये
आदरणीय राज पाटील साहेबांकडून दिले जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 36. 12च्या सरासरीने आता ही वाटचाल आहे. सेमीफायनल नंबर 2 फायनलचा रस्ता कोणत्या टीमला मिळेल हे आपल्याला थोड्याच वेळात दिसून येईल. नवीन बॅटर आता मनोज गेलेत. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाने उचलायला पाहिजे. हे तुम्ही बघू शकतात VVIP स्टँड. ओ मिकी माऊस गेलेत आणि कुणाल पाटील एन्जॉय करतायत त्यांचे समर्थक. मला नाव ठाऊक नाहीत परंतु चांगलं प्रेम आपण या MPL ला दिलंय त्याबद्दल मनापासून आभार मानतोय. VVIP स्टँडचं हे बघू शकता तुम्ही. सर्व खेळाडू सुद्धा तिथे आहेत. मला वाटतं वेदांत आहेत आणि मला वाटतं पुढच्या MPL चे आयोजन करते म्हणून आर्या 11 यांच्याकडे पाहिलं जाईल जे कुणालजी पाटील संघ मालक आहेत. जरी ते हरलेत परंतु या मैदानावर कोणताही संघ जरी जिंकला ना तर त्यांनी ठरवलं MPL चाच विजय आहे. एन्जॉयमेंट सुरू आहे. थँक्यू. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचं पारितोषिक. राज पाटील स्लो बार वन स्विंग अँड मिस. संदीप माची सुद्धा काही करू शकले नव्हते. संदीप माची याच्या बॅट मधून 2-3 चौकाराच्या मदतीने 13 धाबा आल्या. धाव संख्या धाव फळकावर 36. संदीप माची यांच्या भावाचा मुलगा मनोज यश. ओ स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. अजिंक्य म्हात्रेचा चांगला एफर्ट बघायला मिळाला. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 5 गडी बाद 37. अजिंक्य म्हात्रे चांगला एफर्ट्स देतात आणि त्यांचं मनापासून आभार की आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता त्याने आमंत्रण दिलं. हाफ ट्रॅकर पूल केलाय. शॉर्ट ऑन पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दणदण करत चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. MPL चौकार. थँक्यू. सदानंद पाटील साहेब आल्यामुळेच मला वाटतं अजिंक्य मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेत. सकाळपासून ते जवळ फिल्डिंग करत होते. धाव संख्या 5 गडी बाद 41. 41 फॉर 5. फायर ब्रिगेड ऑफिसर आपल्याला या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये बघायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू आलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली बॅटरला. धाव संख्या 42. 5 गडी बाद 42 धाबा. मनोज पाटील यांची सुद्धा मेहनत आहे या स्पर्धेकरता आणि त्यांच्या सोबतच गोल्डन मॅन लाईट बॉक्स टीमचे ओनर महेश म्हात्रे सरांचं आगमन झालं. हवे चेंडू आहे. विकेट जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक विकेट करता 200 रुपये राज पाटील साहेबांकडून आहेत आणि हे 200 रुपये मिळालेत या गोलंदाजाला. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलंय. आणखीन एक धक्का. 42 वर गडी बाद झालाय 6वा. थँक्यू. 42 वर 6 गडी बाद. MG टायगर्स यांच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा आपल्याला याच मैदानावर बघायला मिळेल. शनिवारचा दिवस म्हणजेच तुम्हाला तारीख सांगतो आधी. 4 एप्रिल आणि 5 एप्रिल अशा 2 दिवस या स्पर्धेच्या आहेत. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 10,000 व भव्य दिव्य चषक. शनिवारचा दिवस असेल. माची समाजातील संघ या ठिकाणी खेळतील आणि रविवारच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ असतील. 4 एप्रिल आणि 5 एप्रिल अशी या स्पर्धेची तारीख आहे. माची समाजाकरता प्रवेश फी 3,000 रुपये असेल तर एक गाव एक संघाकरता प्रवेश फी 3,500 रुपये असेल. ज्या कुणालाही या स्पर्धेमध्ये सहभागी दर्शवायचा असेल तर संपर्क करता कुमार पाटील, प्रथमेश माची, भुवनेश माची, अविनाश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा. आणि मैदान असेल जय धारावी मैदान मुर्दाखाडी. हेच ते मैदान. वळूया आपण मॅचच्या दिशेने. काय घडलंय? क्षेत्ररक्षकाने एफर्ट दिला की नाही? खराब क्षेत्ररक्षण होता होता नेमकं काय घडलंय? एफर्ट चांगला होता. सुरक्षित केलं त्या धावा. टाळ्यांचा गजर झालाय. 2 धावा मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय.
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 44 धावा 44 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद 44. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. तत्पूर्वी महेश म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. निखिल यांच्या शुभ हस्ते आपण तो स्वागत आणि सन्मान करतोय. महेश म्हात्रे संघ मालक लाईट बॉक्स टीमचे आणि गोल्डन मॅन. खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. खेळाडूंना मोटिवेट करतायत. संघ मालकाची भूमिका त्याने अदा केली आणि त्यामुळेच आपण स्पर्धा सुद्धा सफलतापूर्वक या ठिकाणी बघतोय. महेश म्हात्रे सर आपलं मनापासून आभार आहे. कालपासून तुम्ही सुद्धा खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केलाय. थँक्यू सो मच महेशजी. विनोद भोईर यांचा सत्कार महेश म्हात्रे करतायत. MPL ची स्पर्धा काढल्याबद्दल अर्थातच विनोद भोईर यांचा सत्कार करतायत महेश म्हात्रे. हे तुमचं मोठंपण आहे. स्वतः सन्मान या ठिकाणी करताना दिसत विनोद भोईर यांचा. महेश म्हात्रे यांच्या करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पूर्ण सदानंद नगर टीमचं सुद्धा ते कौतुक करतायत. थँक्यू महेशजी. प्लीज आपण बसून घ्या. मॅच कडे आमची नजर जाते. काय घडलंय काय बिघडलंय. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावा झाल्या त्या 46 धावा. चेतन पाटील खरोखरच मी मनापासून सांगतोय कालपासून आयकॉन आपण अनेक बघितलंय परंतु चेतन पाटील सारखा खेळाडू बघितला नाही जो कधी मोठ्या स्पर्धा मला खेळताना दिसला नाही आणि या स्पर्धेमध्ये तो चमकदार कामगिरी करतोय. आयकॉन म्हणून ते राहत नव्हते. काम चांगलं केलंय. कोळवटामध्ये चेंडू होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. डीप मिडॉन मधून अजिंक्य मात्रे वेगाने पुढे येत आहेत. थ्रो करण्याआधी 1 धाव बॅटरला मिळाली. धाव संख्या 6 गडी बाद 47. शेवटचे या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा सेमीफायनलचा मॅच. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये एनसीसी टीमला पराभूत करून स्वराज्य 11 हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. कुंदन म्हात्रे साहेबांचा हा संघ आहे. ते भरपूर खुश आहेत. दुसऱ्या बाजूला आता कोण असेल. पहिला डाव सुरू आहे. 47 फॉर 6. काही क्रिकेट आहे. सकाळ झाली की आपण लगेचच मैदानाच्या दिशेने येतोय. आज सकाळीच आल्या आल्या मैदानाची साफसफाई करणारे राजू पाटील यांचं पुन्हा एकदा कौतुक करतोय. मनोज पाटील, राजू पाटील, सनी पाटील. आता ऑन साइडला मिडॉन मध्ये चेंडूला खेळून काढलंय. 1 धाव मिळाली. 1च धाव. चांगला एफर्ट. आणि प्रेमनाथ भोईर, प्रेमनाथ पाटील यांचा सुद्धा आभार असतील. त्यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. मैदान साफ करणं, अतिथी कक्ष साफ करून चांगलं सहकार्य त्यांचं लाभलंय. आणि प्रेमनाथ पाटील कुठे असतील तर त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवर या. प्रेमनाथजी पाटील आपणास विनंती आपण स्टेजवर या. 48 वर 6 गडी बाद. शेवटचे 3 बॉल शिल्लक. विकेट करता 200 रुपये. राज पाटील एज अँड ड्रॉप. जेल जरी सुटला असला तरी चांगला षटक आपल्याला बघायला मिळतं. डॉट बॉल. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजाची कमीत कमी धाबा खर्च करताना दिसत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू खतरनाक देवळा आली. विनोद भोईर यांच्या चांगल्या प्रतिक्रिया. पराग मयेकर यांच्या सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिल्या. मनोजच्या षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. नितीन शर्मा इशारा करतायत. धावसंख्या पोहोचली 49. आशिष म्हात्रे ग्राउंड मैदान साफ करण्याकरता आशिष म्हात्रे यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि त्यांच्याकडून मनोज यांनी जर षटकार ठोकला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रभाकर लोअर फुल टॉस बॉल. मिडॉन मध्ये चांगला एफर्ट बघायला मिळालाय. 100% योगदान खेळाडू देत आहेत. धाव संख्या 50. काम 50. सरासरी 16ची होती. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी कमी झाली. मंथन याचं षटक, धर्मेश याचं षटक प्रभावी पडलं. यशचं षटक सुद्धा प्रभावी पडलं आणि त्यामुळेच परिणाम आपल्याला स्कोअर बोर्डवर दिसलाय. स्कोर इज 50. 6 गडी बाद 50 धाबा. शेवटचा बॉल. मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता. इम्पॅक्ट इन लाईन.
स्लॅम एल बी लेग बिफोर द विकेट स्वरूपात परत जावं लागतं बॅटरला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना SKJ11 टीमची धावसंख्या 7 गडी बाद 50 आणि 51 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. खतरनाक देवळा आली या टीमला. 51 इज द टार्गेट. पाठला कसा काय केला जाईल, काय रणनीती आखली जाईल दुसऱ्या डावामध्ये, हे ऐकवण्याकरता मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मित्र जयेश डुकले. आवाज ऐकूया जयेश डुकले यांचा एक छोट्याशा ब्रेक नंतर. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. थोडंसं तुम्हाला थांबवतोय. हॅलो, नक्कीच मंचावर आपण बघितले तर मग जरा कॅमेराला कोणी हँडल करेल तर जरा वर चढा प्लीज. आमचे कॅमेरामॅन थोडेसे आपण पाहिलं तर लांब झाले, त्यामुळे आपण पाहिलं तर मग मंचावर उपस्थित आहेत फायर ब्रिगेड ऑफिसर. 8 संघ होते एकूण आपण पाहिले तर मग 8 संघ मालक आणि फायनल मध्ये स्वराज्य 11 हा संघ कुंदनजी म्हात्रे यांचा संघ आलेला आहे. आणि आता आणखी एक संघ देखील येताना पाहायला मिळेल. आणि आता मॅच सुरू आहे SKJ टीम्स आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय खतरनाक देवळा अशी मॅच पाहतोय. आणि आपण पाहिलं तर मग प्रमुख पाहुणे सदानंदजी पाटील जे फायर ब्रिगेड ऑफिसर आहेत आणि त्यांच्याकडे आपण देखील जातो. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन आणि नक्की त्यांचं मोलाचं योगदान देखील ऐकून घेणार आहोत. नमस्कार. मला वाटते मुर्दा प्रीमियर लीग सदानंद नगर आयोजित म्हणजे अतिशय सुंदर नियोजन केलेले आहे. VIP गॅलरी केलेली आहे. मला वाटतं या ग्रामीण भागात पहिल्यांदा असं बघतो जिथे VIP गॅलरी बघावी मिळते. अतिशय सुंदर नियोजन. आणि मला वाटते स्वराज्य 11 फायनलमध्ये पोहोचलं आहे. आता हा सेमीफायनल सामना चालू आहे. मला अजिंक्यचा संघ आहे. मला वाटतं अजिंक्यने आता बघा चांगली फिल्डिंग केली. म्हणजे मी आले म्हणून तू मागे आला असं मला समजलं. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणजे केलं त्यांनी. अतिशय सुंदर नियोजन. आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं नियोजन करा. बेस्ट ऑफ लक. आणि मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. नक्कीच साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं आणि आयोजन नियोजन आपण पाहिलं तर मग खास करून ज्याप्रमाणे कौतुक केलं VVIP स्टँड आपण पाहिलं तर मग ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं आहे भरपूर. आणि अशी संकल्पना आपण बघितलं जी IPL स्टेजवर आपल्याला पाहायला मिळते ना, ती आज MPL म्हणजेच मुर्दा प्रीमियर लीगमध्ये अनोखं आपण पाहिलं. तरी संकल्पना आणि सगळ्यांना आपण बघितलं तर VVIP स्टँडने प्रभावित केलंय. कारण की खचाखच तो स्टँड मात्र हा भरलेला देखील पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये देखील आपण बघू शकतोय तर ज्याप्रमाणे 51 धावांचं टार्गेट आणि सदानंदजी पाटील साहेब इथून रजा घेत आहेत. थँक्यू सो व्हेरी मच साहेब. आपण आलात, बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला त्याबद्दल आपले अगदी मनापासून होते याच्या अंतकरणापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. चला जाऊया आपण आता. 2 खेळाडू आलेत, दिलीप आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय मिस्टर जतीन. ही जोडी आहे नंबर 1. मात्र खेळ करेल का नंबर 1 पाहूया. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असले उड़ान अपने हौसलों में होती है.
उडान मात्र कोण मोठी घेतोय, कोण फायनल मध्ये संघ मात्र आपण पाहिलं कोणता संघ दाखल होत आहे आपण पाहणार आहोत. प्रत्यक्षात ही लढाई पाहतोय MPL ची, ही लढाई आहे मुर्दा प्रीमियर लीग ची, ही लढाई आहे सेमीफायनल 2 ची. सध्या तरी आपण बघितलं तर मग सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत आपण पाहिलं तर MPL आणि सदानंद नगरचे आपण बघितलं तर सगळे आपण पाहिलं जे व्हॉलेंटियर्स सगळ्यांनी आपण बघू शकतोय आयोजकांनी आयोजनापासून नियोजनापर्यंत पाहतोय जी लागलेली आपण पाहिलं तर मग मदत केली आणि सध्या तरी आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवर मात्र फटका खेचला परंतु तो फटका मात्र नाक ठरतोय आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होतोय. खूप खूप धन्यवाद. ज्यावरीने म्हटलं जाते ना टेन्शन वरची एकमेव मात्रा म्हणजेच आपण पाहतोय मुर्दा प्रीमियर लीगची आहे ही जत्रा. व्हेरी वेलकम, सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॅच पाहतोय आपण खतरनाक देवळा अळी विरुद्ध आपण पाहिलं तर SKJ आपण पाहिलं SKJ हा टीम आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे धावा डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु डिफेन्स आपण पाहिलं या प्रकारची बॉलिंग झाली तर होऊ शकत आहेत पण बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर ज्या शैलीने खेळला गेला होता दिलीप, कारण की शैली होती मोठी शैलीमध्ये आपण पाहिलं तर मग खेळ करायची होती ती शैली मात्र आपण पाहिलं नायक ठरली आहे आणि फलंदाज परतलेत 1 डाऊनला आलेत. आता सौरभ गेम चेंजर प्लेअर आहेत, सौरभ इम्पॅक्टफुल प्लेअर. चांगला फटका पाहतोय आपण, चांगलं क्षेत्ररक्षण, कॉलिंग चुकलंय, धोका आहे आणि धोक्यामध्ये बी आहे मोका फलंदाज बाद, आउट. खूप धन्यवाद. डीजे बघा हे 51चं आव्हान आहे आता 81चं होईल का, कारण की बघा 2 खेळाडू जे धाकड खेळाडू मोठे खेळाडू आपण पाहिलं 0 म्हणजेच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे धाव फलकाला मात्र प्रारंभ न होता परतले गेलेत म्हणजे 51चं जे टार्गेट आहे ना आता ते वाटेल का मग 81 झाले की काय असा मात्र हा प्रवास राहिला आहे, कारण की धावफलकावर एकही नाही आणि 2 विकेट डाऊन झालेत. ज्याप्रमाणे हा खेळ पाहू शकतोय आपण पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये आणि खतरनाक देवळा आणि टीम जे महत्वाचे विश्वासू खेळाडू गमावल्यानंतर थोडंच आपण बघितलं की विचारामध्ये पडली आहे परंतु विचार करून चालायचं नाहीये, ठाम राहावं लागेल, निर्धार राहावा लागेल, कारण की ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना मानलं तो हार आहे और ठाणलं तो जीत आहे आणि या सिच्युएशनवर मात्र थोडंसं तरी आपण पाहिलं तर मात करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा लक्ष मोठं नाहीये पण तुमच्याकडे आपण पाहिलं ना तर कॅपॅसिटी काय आहे, तुमच्याकडे क्षमता काय आहे, तुमच्याकडे क्रिकेट कसं आहे, तुमच्याकडे खेळ कसा आहे तो दर्शवावा लागेल. पाहू शकतोय बॉलिंग मार्कवर आशिष, पहिले 2 बॉल धाव 1 नाहीये, 2 विकेट डाऊन. योगेश पाटील पाहतोय दूरवरचा बॉल होता, मोठा फटका मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता, एज मागे बॉल जातोय, धाव फलकाचा श्री गणेशा झालाय परंतु श्री गणेशा कधी झालाय 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 3ऱ्या बॉलवर होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा स्पेल चालू आहे बघा, पॉवर प्लेच्या स्पेल मध्ये आपण पाहिलं ना तर काय होतं माहितीये का तुम्हाला मित्रांनो, क्रिकेटमध्ये असं होतं की पॉवर प्लेच्या स्पेल मध्ये एकतर आल्या तर धावा ऐकतात आणि नंतर गेल्या तर विकेट जास्त जातात, हे अनेक वेळा आपण पाहिलंय आणि विकेट 2 गेल्यात परंतु धावा सध्या 1 आहे. ओव्हर क्रमांक 1 आहे आशिष, आतापर्यंत 3 बॉल 1 धाव खर्च त्यांच्या खात्यामध्ये, एक संघाच्या खात्यामध्ये आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात 1 म्हणजे 2 विकेट आलेत. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहू शकतोय खतरनाक देवळा आणि टीम टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळेल का, डेफिनेटली देऊ शकते. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की घामाच्या शाईने लिहिलेले पाणी कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत त्यांची स्वप्न हे कधीच अधुरी नसतात. स्वप्न पूर्ण करायचं आहे, स्वप्नांची पूर्ती कशी केली जाईल पाहूया. बॉल चांगला, यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, यू मिस बट आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज बाजोय बाद क्लीन बॉलच्या स्वरूपात योगेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 3 धावफलकावर 1.
the mix. In the mix. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय खतरनाक देवळा आळी संघाला नेमका झालंय तरी काय, जणू काही नजर लागली की काय. नजर ही मात्र आता उतरवावी लागेल. हे सध्या तरी आपण बघितलं तर मग गरज आहे. तिसरा खेळाडू आपण पाहिला तर मग गमावला गेलाय. आणि इथे आपण पाहिलं तर मग योगेश पाटील देखील आपण पाहिलं परतले, इंटर झालेत आता. चेतन या संघासाठी आपण बघितलं तर मग संकटमोचक आयकॉन प्लेयर, एक आयकॉनिक अशी पारी त्यांना खेळावी लागेल. आपल्या संघाला तारणारी खेळी करावीच लागेल. कारण की बघा ना, ज्याप्रमाणे 5 ओव्हर म्हणजे 30 चेंडू 51 धावा हे टार्गेट असं वाटलं की कुठेतरी आपण पाहू शकतो की खतरनाक देवळा आली टीम या चेसिंग मध्ये पुढे येताना आपल्याला झुरपायला मिळेल. परंतु 3 धक्के आणि गोलंदाजी आशिषची छान. 4 चेंडू फेकलेत, धावा दिल्यात आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे 1 आणि वैयक्तिक च्या खात्यामध्ये 2 आणि संघाच्या खात्यामध्ये 1 म्हणजेच एकूण 3 फलंदाज या ओव्हरमध्ये बाद झालेत. पाहूया पुढील बॉल. चेतन पाटील आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये अखेरीस त्यांना यावं लागतंय फलंदाजी करण्यासाठी. बॉल पाहिला आपण, फुलटॉस होता, मिस केला जातोय. टायमिंग मात्र आपण पाहिलं तर मग साधला नाहीये. डिबवणारा बॉल होता आपण पाहिलं, त्यामुळेच आपण पाहिलं तर पंच देखील निरीक्षण करता येतं. आणि इथे 1 रन्स मात्र ही जोडली जाते. चेतनचं खातं खोललंय. सर्वस्व जबाबदारी आता मोठी वाढणार आहे सौरभ गुप्ता या खेळाडूची. कौतुकास्पद कामगिरी आशिषची राहिली आहे. बघा ना, 5 बॉल, धावा आपण पाहिले तर 2, विकेट देखील आपण बघितलं तर त्यांच्या खात्यामध्ये 2 आणि संघाच्या खात्यामध्ये 1, म्हणजेच आतापर्यंत टोटल 3 विकेट आले त्या ओव्हरमध्ये. आणि काबिले तारीफ ही गोलंदाजी पाहायला मिळते. वा, लाजवाब. परंतु 1 बॉल शेष आहे. बघा ना, ओव्हरमध्ये देखील एक गोष्ट असते, ओव्हरचा पहिला बॉल आणि ओव्हरचा शेवटचा बॉल खूप निर्णायक असतात. पाहूया आता शेवटचा आहे. शेवटचा बॉल पाहतोय आपण, खेळला जातोय. काहू कॉर्नर क्षेत्रामध्ये अरमान आहेत, अगदी चांगले खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा सराव, लेदर क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. अरमान आपण पाहिलं एक यंगस्टर खेळाडू. आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या ओव्हरचा खेळ हा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर मग धावा आल्या 3 आणि विकेट देखील गेले 3. त्यामुळे आपण पाहिलं 51चं लक्ष चेस करत असताना पहिला ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. आता 24 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावा ही गरज आहे. गरज रोखली जाईल किंवा टोकली जाईल, काय होते पाहूया, जाऊया. सरासरी आपण पाहिले तर 12ची आहे, परंतु ही सरासरी कशाप्रमाणे गाठण्याचा प्रयत्न होत आहे, कशा प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये या MPL मध्ये केला जाते. जाऊया डीजे कडे एक छोटीशी धून ऐकूया आणि प्रत्यक्षात या दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरूया. कमॉन डीजे. खूप खूप धन्यवाद डीजे. चांगले धून, चांगले गीत ऐकवले गेले. डीजे म्युझिक हर्ष, डीजे वैभव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगली गीत हे ऐकवली जात आहेत. अरमान आलेत बॉलिंग करण्यासाठी. दुसऱ्या स्पेलमध्ये P2चा स्पेल आहे, व्हेरिएशन आहे, स्पिन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जात आहेत. परंतु ज्याप्रमाणे सुरुवात पाहिली आपण ना, वाईट त्यानंतर डिक्लेरेशन आपण पाहिलं तर तिथे आपण पाहू शकतोय एक्स्ट्रा रन्स, धावफलक 5. आणि ह्या क्षणाला मी तर म्हणेन की मग खतरनाक देवळाली टीम देखील म्हणजे अशाच काहीतरी धावा यायला हव्यात आम्हाला. आणि कशा पण काही होईना पण धावा आहेत, चेस करायच्या आम्हाला धावाच हव्यात. पण तू कुठून येत आहेत, कशा येतात त्यांनी फरक पडत नाही, परंतु येत आहेत ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. वेट केले बॉलला चार्ज केलाय. आपण पाहतोय रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये ठोकलेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, MPL सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा प्रेक्षकांनी तिकडे कॅच पकडला गेला, याचाच अर्थ आपण पाहिलं तर 500 रुपयाचे मानकरी ठरलेत. आणि 500 रुपयाचे मानकरी नक्कीच जे पारितोषिक लावणारे आमचे
कल्पेशजी सावंत साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आणि नक्कीच यायचं आहे आपण जे प्रेक्षक आपण पाहू शकतोय या स्पर्धेचा आनंद घेतात आणि सध्या तरी आपण बघितलं तर मग आजच्या दिवसामध्ये असा कॅच दुसरा जो पकडला जातोय बघा धाव फलकावर नजर टाकली आपण तर सिक्सर नंतर आपण पाहू शकतो थोडा कमबॅक अरमानने आपण पाहिलं तर दर्शवला गेलाय. अरमान यांचा खेळ आपण पाहिलाय ना तर या MPL मध्ये त्याने इम्प्रेस केलंय. यंगस्टर एक रायझिंग प्लेयर आणि बॅटिंग बॉलिंग लेग ब्रेक गोलंदाजी पुढे एकदा बाद शॉट ऑफ द लेंथ बॉलला पुल केलाय पुल अँड सक्सेसफुल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल येतोय चौकार 4 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा या चौकार आणि धाव फलक 15च्या घरामध्ये पोहोचलाय. परिस्थिती बघा कशी होती आणि कशी आता बदललाय. ज्याप्रमाणे इथे सरासरी आपण पाहिलं तर जे 12ची होती आणि 3 बॉल मध्येच आपण पाहिलं तर 12 धावा आलेल्या आहेत. आता आपण बघितलं तर 36 धावांची गरज चेंडू शेष असतील आपण पाहिलंय तर जवळजवळ 22. रमेश आलेत. रमेशने मेहनत घेतलं. मॅच कडे वळणार आहोत आणि ह्या षटकानंतर आपण रमेशकडे सुद्धा वळणार आहोत. ओट यू जयजी. अरमान पुढचा बॉल हो थोडासा टप्पा मागे ठेवला गेला होता. अपेक्षा होती की पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग बॅटर कदाचित मग आपल्यावर अक्रॉस द लाईन हल्ला करू शकतात आणि पाहिले जात आहे आणि एक चांगली लेन पाहायला मिळाली आहे. सध्या तरी स्क्रीनवर पाहतोय संदीप गावड सर तिथे सज्ज आहेत. रमेश मॅच बघण्याकरता आलात की कॅच पकडण्याकरता आलात? मॅच बघण्याकडे. एन्जॉय करतात स्पर्धेला आहे? हा एन्जॉय करतो. मजा आली? मजा आहे, एक नंबर. 500 रुपये भेटलेत. संध्याकाळी काय? आताच पक्क पिलं. खरं बोलले रमेशजी. कॉंग्रॅच्युलेशन. एन्जॉय भरपूर करतायत. अभिनंदन तुमचं. कल्पेश सावंत साहेबांचं सुद्धा अभिनंदन. भरपूर पिले. आपटून टाकलाय बॉल या वेळेला पावल लागेल. अंपायरचा इशारा मिळतोय वाईट बॉल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. थोडस बघा हरमानवर देखील प्रेशर आलंय. सिक्सर पडलाय त्यानंतर 4 देखील पडलाय त्यानंतर आपण बघितलं की मग खांदे थोडेसे डाऊन होताना पाहायला मिळत आहे. बॉलला वेट गेलाय इनबिलच्या वरनं फटका चांगला टायमिंग कमाल. बॉल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 हालाय चौकार. धाव संख्येचा आकार वाढला जातोय या चौकाराने. धाव फलक वाढलंय. धाव फलक पोहोचलंय 20च्या घरामध्ये. याचा जर आपण बघितला 31 धाव्यांची गरज. 19 चेंडू आणि 31 धावा. जशी आपण जोडी बघितली असेल ना राजा राणीची तशी जोडी नुकतीच आपण बघितली आमच्या मिकी अँड माऊसची. ती बघा सध्या तरी मग ही जोडी देखील आपण मैदानाचा जायजा घेते. अरमानचा स्पेल थोडासा महागडा राहतोय. अपील केली होती परंतु आपण पाहिलं तर बॉल मागे जाताना पाहायला मिळतोय. बघा लेग बायच्या स्वरूपात धावा देखील येत आहेत. धाव संख्या 1 ने ही वाढलेली पाहायला मिळत आहे. 21 एक जवळजवळ आपण पाहू शकतोय. मग 18 चेंडू 30 धावा. सरासरी जी आपण पाहिली होती 12ची होती कमी झाली आता 10ची आले आणि खतरनाक देवळा आलीने टीमने आपण बघू शकतोय ना ज्याप्रमाणे कमबॅक करून दाखवले. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघा विकेट गेले होते. विकेटला फोकस न करता आपल्या संघाची गरज काय आहे तर धावा आहेत. धावांना आपण पहिले लक्षात घेता तो काउंटर अटॅक केला तो कामयाब झाला आणि तो पकडल्यानंतर मोमेंटम त्याच्या बाजूने आहे. परंतु मॅच आपण बघितली ना इथे 50-50% मध्ये आहे. 18 मध्ये 30 मॅच कोणी जिंकू शकतोय काय होईल माहिती नाही. परंतु पाहूया नेमका कशा प्रकारचा खेळ होईल. मंडप डेकोरेटर्स भावेश पाटील देखील आपण बघितलं तर भरपूर मेहनत त्यांची देखील या मुर्दा प्रीमियर लीग साठी आपण पाहू शकतोय. त्यानंतर आपण बघू शकतोय जे योगदान त्यांनी देखील या
MPL ला दिलाय त्यांचे देखील खूप खूप मनापासून आभार हे व्यक्त करावेसे वाटत आहेत. बघा प्रत्येक आयोजकाचा, प्रत्येक नियोजकाचा आणि प्रत्येकाने आपण बघितलं जे या नक्कीच आपण बघू शकतो ज्या पिच वर आपण पाहिलं रंगोली मात्र जी आपण पाहिले रूपरेषा दिली आहे या पिचला, त्याचं कार्य आणि ते कार्य करणारे ऋतिकजी पाटील देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे देखील आभार हे व्यक्त करावे लागतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय नेमकं काय घडलंय तर विकेट मात्र डाऊन झाले आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर इम्पॅक्ट टाकणारी विकेट, या मॅचची हवा काढणारी विकेट असू शकते, ती मोठी विकेट, प्राइसलेस विकेट म्हणजे चेतन पाटील ज्या खेळाडूला केलंय बाद, धक्का मोठा या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर देवळा आणि या संघाला. बघा एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती आणि अचानक आपण पाहिलं तर मग हे दृश्य चेतन बघा थोडासा नाराज मनाने डगआउटच्या दिशेने, कारण की त्यांना माहिती होता हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जायला हवा होता. परंतु नक्कीच ते थोडंसं पण पाहू शकतो की बॅटचा फ्लो हवेत न जाता आपण पाहिला तर मग खाली गेला, फ्लाईट गेला, त्यामुळे जो बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तेच कारण आपण पाहू शकतोय थोडासा नाराज निराश मनाने परतीचा प्रवास करताना दिसून येत आहेत. परंतु मॅच आपण पाहिली आहे ना तर अजून देखील आहे. 17 चेंडू 30 धावा, नवीन बॅटर यश. चांगला फटका पाहतोय, खेळला जातोय फिल्डर तिकडे, हरमान आले पुन्हा एकदा फेम मध्ये विकेट मिळणार आहे. बॅक टू बॅक चेतनची विकेट नुकतीच गेली होती, त्यानंतर हा सगळ्यात मोठा धक्का, यश माची नावाचा खेळाडू देखील झालाय बाद. धक्का क्रमांक 5. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा अजिंक्य आले, मागच्या मॅच मध्ये बॅटिंग छान गेली होती परंतु शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहिलं तर निकाल त्यांच्या बाजूने नव्हता लागला होता. डेफिनेटली आपण पाहिलं 2 चेंडू 11 हव्या होत्या, एक सिक्सर मारला होता आणि दुसरा देखील प्रयत्न त्यांचा होता परंतु चांगला प्रयत्न होता, परंतु तो मॅच वेगळा होता. हा मॅच मध्ये आपण बघू शकतोय आता आपण पाहिलं तर मग काय फटाफट निकला हिरो बनण्याची संधी आहे आणि संधी आपण पाहिलं तर या क्षणाला आले. 16 चेंडू 30 धावा, मॅच आपण पाहिली तर या स्थितीमध्ये 5 विकेट गेलेत. परंतु आपण पाहू शकतोय कठीण काळ सुरू आहे, परंतु कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण आम्ही अजून हरलेलो नाहीयेत. मॅच स्टील आहे, ऑन आहे. पाहूया चांगला बॉल संदीप माची पाहतोय आपण, ज्याप्रमाणे एक्सपिरियन्स अनुभवाचा भंडार आहे भरपूर आपण पाहिलं तर मग क्रिकेट खेळला गेलाय. अनेक वर्ष आपण पाहिलं तर ज्याने उर्धा गावासाठी क्रिकेट खेळलं गेलं आणि तो अनेक वर्षाचा आपण पाहिला अनुभव मात्र सध्या तरी पणाला लावत असताना या क्षणाला आपण पाहिलं तर मग दर्शवला जातोय. चांगला फटका मात्र आपण पाहिलं तर खेळला जातोय अलॉंग द कार्पेट. विकेट क्षेत्रामध्ये बॉल मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळतो. अजिंक्यच्या बॅट मधून मिळालेली एक धाव पाहतोय आपण. रवीजी पाटील यांच्याकडून आपण पाहिलं अजिंक्य मात्र यांच्या आपण पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर मग 100 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. हे पारितोषिक आपण पाहिलं तर मग रवीजी पाटील यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. सध्या तरी फलकावर आपण पाहिलं तर 22 धावा आहेत, 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा. 29 धावा नाही तर फायनलचं तिकीट आहे. फायनलचं तिकीट मिळवलं जाईल का? ज्या वेळेला आपण पाहिलंय पाटलाचा नाद बैल गाडा 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 आणि सौरभ करताय मैदानाच्या आतमध्ये षटकाराच्या सहाय्याने मोठा राणा 6 धावा. खूप धन्यवाद डीजे. आपण पाहिलं ना ज्याप्रमाणे वार झाला मोठा वार, समीकरण बदललं आता 13 मध्ये 23, एकच फाईट आणि वातावरण फुल टाईट पाहतोय आपण.
सौरभ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना तोपर्यंत आपण खतरनाक देवळा आळी या टीमला अनदेखा करू शकत नाहीये. ज्या प्रकारे त्यांनी मात्र आपण बघितलं की शांतीमध्ये क्रांती घडवलेली आहे. 9 चेंडू खेळत 21 धावा आपण पाहिलं त्यांनी वैयक्तिक बनवल्या. 13 चेंडू 23 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हलक्या हाताने आपण पाहिलं तर मग बॉलला आपण पाहिलं कट केलं जात आहे. सिंगल मात्र आपण पाहिलं तर घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. फळक पाहिलं आपण तर मग 29 च्या घरामध्ये 12 चेंडू 22 धावा सरासरी पुन्हा एकदा वाढली 11ची आली आहे. आता पाहूया आपण मॅच बरोबरीमध्ये. मॅच अजून देखील 50-50 बाजूने पाहू शकतोय. ज्या क्षणाला आपण पाहिलं तर 12-22 ही संधी आहे. बघा बॉलिंग करणारी टीम जिंकू शकते बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते परंतु चांगला खेळ करेल तोच जिंकेल. पाहूया जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात पुन्हा एकदा या ओव्हरसाठी आणि या मॅचसाठी मैदानामध्ये परतूया. नवीन वर्षाच्या शुभ दिनी मुहूर्तावर नवीन वर्षाच्या शुभ दिनी मुहूर्तावर खूप खूप धन्यवाद डीजे. आमचे टेडी आहेत. टेडी आपण या. आमचे पाहुणे आहेत. पाहुण्यांना घेण्यासाठी यायचे. टेडी या प्लीज. मिकेन माऊस आमचे पाहुणे आले आणि नक्कीच हॅलो 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 चला आमचे दुसरे टेडी आपण देखील या आमच्या पाहुण्यांना घेण्यासाठी प्लीज. बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग 12-22 अजून देखील आपण पाहिलं तर मॅच त्या स्थितीमध्ये आहे. मॅच आपण पाहिलं तर क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. पारितोषिक आहे का सध्या तर आपण बघू शकता. स्वराजी टीम आपण बघितलं तर ती फायनल मध्ये गेलेली आहे. नक्कीच त्यांच्यासाठी बकरा लागू झालेला आहे. कल्पेशजी सावंत साहेबांच्या माध्यमातून ही आमच्यापर्यंत न्यूज पोहोचवलेली आहे. मनगटाचा वापर बॉल मात्र करतोय हवाई सफर परंतु सफर मात्र तितका फारसा सुंदर नाहीये आणि सफर मात्र समाप्त होतोय. बॅटरचा फलंदाज आउट. खूप धन्यवाद डीजे. बघा ही जुगलबंदी आमचे टेडी आणि आमचे स्क्वेअर लेग अंपायर्स मध्ये देखील पाहायला मिळते. अजिंक्य म्हात्रे यांचा मुलगा देखील आपण बघितला तर मग त्यांची मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे. ते देखील बघतात की नक्कीच आपल्या पप्पांचा खेळ मात्र नक्कीच कसा होतोय. आजोबा देखील इथे आहेत. नंदकिशोरजी म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि मात्र आपण बघितलं तर मग परिवाराचं नक्कीच योगदान देखील क्रिकेटच्या प्रती आणि असतं. प्रत्येकाचे आपण बघितलं तर मग परिवाराचं योगदान मिळणं गरजेचं असतं आणि तिथूनच आपण बघितलं तर मग यशाची जी वाट सापडत असते. फटका तर सुंदर खेचलाय परंतु शतरक्षक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फेम मध्ये विकेट मिळाली आहे. याही ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग अडचणीचं प्रमाण वाढवलं जातोय. सिद्धार्थच्या खात्यामध्ये विकेट. फटक्यामध्ये आपण बघितलं तर कसलीच कमी नव्हतीये परंतु शतरक्षक तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या हातामध्ये झेल. फलंदाज आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. पाहू शकते विकेट आले मागोपाठ 2. 10 चेंडू 22 धावा. आमचे टेडी या. दुसरे टेडी देखील या इकडे या. तुमची गरज आहे इकडे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 22. बघा ना इथे काय झालंय जर नेमकं ज्याप्रमाणे एक बुद्धीचा वापर करून नक्की एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळायला हवाय परंतु आपण पाहू शकतो की नेमकं काय झालंय
की मोठ्या फटक्यांवर जास्त विश्वास ठेवला जातोय आणि तो विश्वास आपण पाहिला तर मग तुटतोय. 29 धावसंख्येवर आपण पाहिलं 7 फलंदाज बाद झालेत. सॅगी भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. मंथनसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. मंथन भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सध्या तरी आपण बघितलं 10 मध्ये 22 धावांची गरज देखील आहे. बॉल मात्र आपण पाहिला उचलून घेतलाय. बॉल हवेत बॉलच्या खाली बिल्डर नो बॉलचा इशारा पाहिलाय आपण. धाव मिळा 2 पाहू शकतोय. 2+1 आणि जवळजवळ विचार करायचा झाला तर जवळजवळ नो बॉलचा इशारा. त्यानंतर फ्री हिट 10 मध्ये आपण पाहिलं तर मग आता गरज असेल 19. नो बॉल आपण पाहिला तर मग घोषित केलाय. ज्याप्रमाणे आपण बघितलं की पंचांनी नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं गेलंय आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आपण पाहू शकतो या क्षणाला. नेमका ट्विस्ट आहे कारण की नक्कीच मोका पण आहे, दस्तूर आहे, लोहा गरम आहे. मारला जाईल का थोडा? हो गरज आहे कारण की फ्रीटचा बॉल आहे. जिंकण्यासाठी 10 मध्ये 19. उघड्या डोळे पहाडीत आणि पाहतोय हा बॉल असेल फ्रीटचा बॉल. संधीचं सोनं फ्रीडम आहे. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. बॉल उंच निघालाय. 1 रन मिळू शकतोय. फिल्डर आहे जल पकडलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न पाहू शकतोय. 2 मिळाल्यात. हृदयाचे ठोके वाढवले जात आहेत. पारितोषिक पोहोचलं जात आहे. कोणासाठी पारितोषिक? अजिंक्य म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे. किंग मया यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. अजिंक्य म्हात्रे यांच्यासाठी. अजिंक्य म्हात्रे यांना आपण पाहिलं तर आपण अनदेखा करू शकत नाहीये. मॅच मध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे ही मॅच आपण पाहिलं तर मग एका बाजूने पलटवण्याची धमक आहे, क्षमता आहे, परंतु सांगून एक करून दाखवावं लागेल. या क्षणाला काळ आहे, वेळ बदलावा लागेल. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना 9 चेंडू 17 धावा, जसं म्हटलं जाते ना की दिन नाही रात बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो, दिल में कुछ करके दिखाने क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. अजिंक्यसाठी आपण बघितलं पारितोषिकांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. चला फील्ड सेट करून यायची आहे. काय झालं? भीमरचा दिलेला ना, मग त्याचा फील्डच असतो ना. बघा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली जवळजवळ आपण पाहिलं तर मग 9 चेंडू 17 धावा. नऊ मध्ये 17 आपण पाहिलं तर आलेला खतरा मात्र आपण पाहिलंय मंडरावते सध्या तरी संघावर. तो खतरा मात्र टळला जाईल का नेमकं पाहूया मैदानाच्या मध्ये. बॉलला खेळलंय, 13 का बोल 17 का माला, बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला. ठोक डाला अब्बा जावडी जेवाला. आनंदी आली बाई एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट. बघा सिक्सर आल्यानंतर मॅचची गाडी पलटली आहे. मंथनने मात्र आपण बघितलं सिक्सर ठोकला गेलाय. मॅचची गाडी बघा, प्रेक्षक आलेत मैदानाच्या आतमध्ये. मंथनसाठी आपण बघितलं तर मग मंथनची भेट घेत आहेत. 8 चेंडू 11 धावा, 8-11. तकदीर बदली, तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर और मंथन ने लगा दिया है इस गेम को चेंज करने वाला बेहतरीन सुपर से ऊपर वाला सिक्सर. 8-11 पाहू शकतोय. मॅच अजून देखील आहे, पाहू शकतोय आपण मॅच. 8-11. 200 रुपये मंथनसाठी लागू झालेत. राज पाटील यांच्याकडून लागू झालेत. सॅगी भोईर यांच्याकडून देखील लागू झालेत. पुन्हा एकदा फुलटाच बॉल पाहतोय आपण, बॅटवर घेतला जातो. इनफिल्डच्या वरनं बॉलला खेळला जातोय. पाहतोय फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न, बॉलला पकडलाय, बॉलला वेगळा वेलाय. धावा मिळताय 2. मॅच आपण पाहिलं तर इंटरेस्टिंग झालंय. मॅच आपण पाहिलं तर रोमांचक झालंय. मॅच आपण पाहिलं तर सुपर से ऊपर झाली आहे. बघा धावा मिळाल्या 2, 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7-9 पाहू शकतोय.
अजिंक्य मात्रे गेलेत, मंथनला सांगितलंय. आता आपण पाहिली परिस्थिती आपल्या हातामध्ये आणलेली आहे. आता घाई करून जायची गरज नाहीये. 7 मध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर नियंत्रण मिळवलं गेलंय. थोडंसं आपण पाहिलं कंट्रोल मध्ये घ्यायचं आहे. 7-9 हे समीकरण. 51 धावांचा टार्गेट चेस करत असताना क्या बाद आहे. हाय व्होल्टेज वाला मुकाबला. सिद्धार्थचा बॉल मात्र खेळला जातोय, पाहू शकतोय. हवेत बॉल आहे. हरमान मात्र आपण पाहिलं कमी पडलेत. बॉलला मात्र आपण पाहिलं तर मग खेळला गेलाय. धावा मिळवल्यात 2 धावा. परंतु सध्या काय झालंय बघा. बॅटरची अपेक्षा आहे, परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग अंपायर मात्र इथे इंटरेस्ट नाहीयेत. धावा मात्र आपण पाहिलं तरी इथे 2 घेतल्या गेल्यात. 2 धावा घेतल्यात आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की 9 हव्या होत्या, त्यातील आपण पाहिलं तर मग आता 2 कमी झाल्यात. 6 मध्ये 7. 6 चेंडू 7 धावा. हृदयाचे टोके वाढलेला मॅच पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज वाला मॅच पाहायला मिळतोय. पाहूया नेमका घडतंय काय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मोठा जोश पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज पाहू शकतोय आपण. ही मॅच ज्या परीने बदलली गेली ना, खास करून मंथन भोईरचा कौतुक करावं लागेल. सिच्युएशनला आपण पाहिलं पूर्णपणे बदलून टाकलं या ओव्हर मध्ये. मंचावर जाऊया आपण. आमचे उपस्थित पाहुणे अभिजी मयकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान देखील आपण करणार आहोत. मंचावर आमच्या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान देखील करणार आहोत. पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान अभिजी मयकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान हा केला जातो आणि त्यात नंतर आपण बघू शकतोय आणखीन पाहुणे देखील इथे पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय तेजस्विनीजी पाटील मॅडम, त्यात नंतर आपण पाहिलं तर वैशाली म्हात्रे मॅडमचं देखील इथे शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत भरतजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आणि या सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. बॉल खेचलंय पावडी लाईनच्या बाहेर. पाहतो या वेळेला मोक्याच्या टेरी ठोकलेला पाहतोय आपण सिक्सर. थँक्यू डीजे. एका धावेची गरज आहे. हॅलो, पुढे जाऊ नका अन्यथा पॅनल्टी लागेल. हा सध्या तरी आपण बघू शकतो. मग मागच्या वर्षाचा देखील आपण पाहिलं तर मग जो अनोखा पराक्रम होता, फायनलला हा संघ येईल का. एका धावेची गरज असेल. फॅन्स बघा. आमचे मिकी थोडेसे बाजूला आटलं तर आम्हाला देखील दिसेल. एका धावेची गरज आहे. मॅच पाहतोय आपण. 5 चेंडू आणि 1. काय जबरदस्त फलंदाजी. अजिंक्यने एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय. आता पाहिलं बंदरमहिता विजयी. फायनल मध्ये संघ मोडला जातोय. खतरनाक देवळाली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स खतरनाक टीम. सचिन पाटील भाऊजी यांच्याकडून मंथनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं.
थँक्यू सो व्हेरी मच. फायनल च्या पूर्वी हा मेगा फायनल जसा काही झाला असं आपल्याला नक्कीच एन्जॉयमेंट पाहायला मिळत आहे. प्लेअर ऑफ द मॅच आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला देखील सांगतायत की या मॅच मध्ये ठरलाय गेम चेंजर प्लेअर ऑफ द मॅच ऑन अँड ओनली मिस्टर मंथन भोईर, प्लेअर ऑफ द मॅच. मंथन, आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी चला रिक्वेस्ट करतोय मंथन, आपण या. नगरू आपण बघू शकतोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देण्यासाठी आपण विनंती करूया. आमच्या मंचावर आमचे पाहुणे इथे उपस्थित झालेत आणि या पाहुण्यांना नक्कीच नक्कीच मंचावर आपण बघितलं तर तेजस्वनी ताई आहेत, त्यानंतर वैशाली ताई आहेत आणि या दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वैशाली ताई त्यानंतर तेजस्विनी ताई आहेत आणि त्यांना विनंती करतो की प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाईल. आपल्या पाहुण्या नक्कीच आपण पाहिलं तरी इथे आहेत, तेजस्विनी ताई आहेत आणि वैशाली ताई आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील देणार आहोत. मंथन या खेळाडूला अतिशय छान खेळ बॉलिंग देखील आपण पाहिली आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर मग बॅटिंग देखील गेम चेंज. ट्रॉफी आणि हे घे ना, ट्रॉफी टी शर्ट घे ना, ट्रॉफी टी शर्ट घे ना, ट्रॉफी आणि टी शर्ट घे ना तिथून, ट्रॉफी टी शर्ट घे ना. कार्यक्रम चालू आहे. ट्रॉफी टी शर्ट आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतोय, त्यानंतर हे टी शर्ट्स देखील दिला जाईल. अफुळातून खेळ, अफुळातून आपण पाहिलं तर मग हा क्रिकेट आपण पाहिलं तर मग खेळला गेलाय, कारण की जो मॅच कदाचित आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये जातोय की काय संघ, परंतु एक आपण पाहिलं गेम चेंजिंग नॉक आपण पाहिला खेळला गेलाय. हे ट्रॉफीज, हे टी शर्ट्स आपण पाहिलं आणि कॅश प्राइज देखील आहे ते देखील दिले जात आहे. हे कॅश प्राइज देखील आहे आणि आणखीन काही कॅश प्राइज आहेत ज्याप्रमाणे खेळाडूंसाठी. नक्कीच आपण बघितलं तर मग या मंथन ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग आमच्याकडे काही कॅश प्राइज देखील आहेत ते देखील आपण देणार आहोत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मंथन, ज्याप्रमाणे तुमचा खेळ राहिला मॅच मध्ये सिच्युएशन अशी होती की मॅच कुठेतरी फसली होती, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात, काय मनामध्ये नक्कीच चालू होतं की तुम्ही मॅचला अशा परिस्थितीतून बाहेर काढलं? मला माहिती होतं का मी गेलो ग्राउंडवर तर मी नक्कीच सिक्स मारून माझ्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो, कारण की माझ्या पाठी माझ्या मम्मी पप्पांचा एवढा सपोर्ट आहे. तर मी म्हणजे कुठल्या पण ग्राउंडवर जातो तर मी एकदा पहिला त्यांचा चेहरा बघून वगैरे असं गेलो तर माझ्या सगळ्या मॅच चांगल्या जातात आणि मला एवढा सपोर्ट आहे या गावाचा. गेल्या वर्षीपासून मला टीममध्ये चान्स भेटला आणि मी ते संधीचं सोनं करायला आता एक क्षण पण मागे बघत नाही. आणि जे टीममध्ये मला सपोर्ट करतात, वेदन दादा तर माझा आयडल आहे. अजून हर्ष दादा असेल, धनेश दादा, भौमिक दादा, हे मला कधीच काय बोलत नाही. आणि पाचची जी पोरं आमच्या तल्यावरची बसलेली असतात त्यांचा देखील खूप सपोर्ट, प्रत्येक माझ्या मॅचला बघायला येतात, सपोर्ट करतात. माझं मॅच चांगली गेली तर मला कमबॅक करायसाठी पण ते हे करतात. तर त्यांचं मी मनापासून हार्दिक हे बोलीन, धन्यवाद बोलीन की असंच मला सपोर्ट करत राहा आणि असंच मी तुम्हाला म्हणजे खुश करत राहीन.
नक्कीच सपोर्ट योगदान आणि आपला सगळ्यांचा पाठिंबा मिळणं गरजेची बाब असते आणि ऊर्जा मिळत असते आणि तिथूनच आपण बघितलं तर ती ऊर्जा मिळवून एक चांगला खेळ केला आणि तुमच्या संघाला फायनलमध्ये घेऊन गेला. तुमचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आणखीन काही कॅश प्राईज आहेत आणि आमच्याकडे नावं पोहोचत आहेत. गेलेत का तिकडे? म्हणजे कॅश प्राईज आहेत ते देखील आपण देणार आहोत. आणि सध्या तरी मग आपण विनंती करतोय पाहुण्यांना आणि आपण देखील संदीप सर चला पारितोषिक आहेत आपण बघितलं तर मग इथे पारितोषिक देऊन तिकडे जाऊ नंतर देऊ का? कॅश प्राईज राहील ना. चला दोन्ही टीम लाईनअप मध्ये या ठिकाणी राहत हा, आहेत. दुसऱ्या प्रेक्षकांनी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. दोन्ही टीमचे संघ मालक एका बाजूला कुंदन म्हात्रे असतील आणि दुसऱ्या बाजूला श्रेयश म्हात्रे. दोन्ही टीमचे संघ मालक आपल्याला बघायला मिळतील. संदीप सर दोन्ही टीम इथे दाखल झालेल्या आहेत. अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमच्या पाहुणे मंडळी आदरणीय किशोरजी भोईर, तेजस्विनी पाटील,